नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मॉमी या चॅनलमध्ये। इथे मी सृष्टीचा टिफिन बनवायला घेतलेला आहे आणि त्याचबरोबर सरांची ही सकाळची शाळा आहे, त्यामुळे सरांनाही थोडीशी कढी बनवून दिली आणि लगेचच पोळ्याही लाटून घेतल्या। त्यानंतर सृष्टीची तयारी करून दिली आणि सृष्टी आता शाळेत गेल्यानंतर इथे मी अंथरूण आवरायला घेतलेला आहे आणि उत्कर्षला आज सुट्टी आहे। आत्ता 8:30 वाजलेले आहेत आणि 8:30 वाजता माझा इथे स्वयंपाक पूर्ण रेडी झालेला आहे। पोळ्याही सगळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि आता निवांत म्हटलं चहा घ्यावा, म्हणून मग इथे मी किचनमध्ये आलेली आहे। निवांत चहा घेतला आणि स्वयंपाकाचे जे काही भांडे होते तेही सगळे इथे मी गोळा करून ठेवलेले होते। मग चहा घेतल्यानंतर मग लगेचच ते भांडेही सगळे मी घासून काढले आणि किचनमध्ये गेलेलीच होती, तर आधी मग किचनचा पसारा आवरून घेतला आणि त्याच्यानंतर मग इथे मी घर आवरायला घेतलेला आहे। इथे मी हॉल छान झाडून वगैरे काढला आणि त्याच्यानंतर पुसूनही घेतला आणि त्याच्यानंतर मग ही चटई पसरून टाकली, कारण की उत्कर्ष खाण्यापिण्याचे डाग खाली फरशीवर पाडतो, त्यामुळे ही चटई मी टाकून ठेवते। आणि त्याच्यानंतर मग मी बेडरूम आवरायला घेतला। बेडरूमही झाडून वगैरे काढला आणि त्याच्यानंतर लगेचच फरशीही पुसून काढली आणि घरातलं आवरून झाल्यानंतर मग बाहेर पोर्चही मी स्वच्छ करायला घेतलेला आहे। बाहेर मी पोर्च वगैरे झाडत होती, इतक्यात म्हणजे ऊनही पडत होतं आणि ऊनाबरोबर पाऊसही पडत होता, असं काहीतरी वातावरण झालेलं होतं। दुपारी थोडा आराम केला आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळचा चहा वगैरे घेतला आणि इथे सृष्टी आणि उत्कर्षलाही मी दूध आणि टोस्ट वगैरे खायला दिलेले आहेत। किचनची फरशी पुसलेली होती आणि उत्कर्षला जर मी खाली खायला बसवलं असतं तर त्याने सगळे दुधाचे डाग खाली पाडले असते आणि गॅस ओटा लहानसा असल्यामुळे लगेचच्या लगेच पुसता येईल, म्हणून मग त्यांना मी वरती बसवलं। त्यानंतर मग उत्कर्षचा थोडासा अभ्यास घेतला आणि कालच्या दिवशी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की एक वस्तू मी घेतलेली आहे आणि त्या वस्तूमुळेच घरामध्ये इतकी धूळ झालेली होती आणि ती वस्तू म्हणजे मी घरगुती वापरासाठीची ही चक्की घेतलेली आहे आणि तिच्याचमुळे मग घरामध्ये भांड्यांवर धूळ जमा झालेली होती, कारण की थोडंसं पीठ त्याच्यातून बाहेर पडतं। स्टार्टिंगला मी इथे देवारा आणि गॅस ओट्याच्या मध्ये ती ठेवलेली होती आणि आता पीठ उडतं म्हणून मग आता मी ते युटिलिटी एरियामध्ये ठेवलेली आहे। त्यानंतर मग सगळे कपडेही काढून आणले आणि सगळ्या कपड्यांच्या छान घड्या घालून घेतल्या। त्याच्यानंतर उत्कर्ष आणि सृष्टी सरांबरोबर बाहेर गेलेले होते, तर त्यांनी लीड पेन्सिल वगैरे आणलेली होती आणि तेच त्यांचं इथे ओपन करणं चालू आहे। सृष्टी आणि उत्कर्ष दोघंही बाहेर गेलेले होते, म्हणजे मग त्यांनी काहीतरी खाऊ आणलाच पाहिजे, त्यामुळे मग दोघांनी आईस्क्रीम आणलेली होती आणि उत्कर्षला ती आईस्क्रीम आत्ताच खायची होती, त्यामुळे तो लगेचच इथे आईस्क्रीम खायला बसला। आज मी नॉनव्हेज बनवणार आहे आणि सृष्टीला काही नॉनव्हेज आवडत नाही, म्हणून तिने आधीच दूध पोळी खाऊन घेतली। त्यानंतर मग इथे मी नॉनव्हेज बनवण्याची तयारी करून घेत आहे। त्यासाठी मी आधी तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये कांदे वगैरे तळून घेतले, त्याच्यानंतर लसूण जिऱ्याची पेस्ट टाकून त्यात थोडीशी हळद टाकली आणि लगेचच त्यात मटण टाकून ते थोडंसं पाणी टाकून शिजवून घेतलं आणि मटण शिजत आहे तिथपर्यंत मग काळा मसालाही मिक्सरला वाटून घेतला। त्यानंतर जे काही आपले सुके मसाले लागतात ते काढून घेतले आणि लगेचच इथे मग नॉनव्हेजही बनवून घेतलं आणि ते शिजत आहे तिथपर्यंत मग दुसऱ्या साईडला पोळी बनवायला घेतलेली आहे। आज नवीन लीड पेन्सिल आणल्यामुळे उत्कर्ष इथे न सांगता अभ्यासाला बसलेला आहे आणि काही शंकाही तो मला इथे विचारत आहे। मग त्याच्या शंकांचं निरसनही केलं आणि लगेचच सगळ्या पोळ्याही मी इथे लाटून घेतल्या। नवीन वस्तू घेतली तर तिचं 1-2 दिवस तरी कौतुक असतं आणि त्याच्यानंतर मग त्या वस्तू कुठं पडलेल्या असतात ते काही त्याला माहीत नसतं। आता लहान मुलं असले म्हणजे तसंच असतं। त्यानंतर मग जेवणं वगैरे आटोपली आणि गॅस ओटाही छान क्लीन करून घेतला। त्यानंतर मग सगळे भांडे इथे मी घासायला घेतलेले आहेत आणि बरेच भांडे आज घासायला निघालेले होते, त्यामुळे मग ते कसे बसे टोपल्यामध्ये सेट केले आणि इथे
फायनली 10:30 वाजता माझं इथे गॅस ओटा छान क्लीन करून झालेला आहे. दूध तापवलेलं होतं तेही इथे प्लेटमध्ये पाणी टाकून थंड करायला ठेवलेलं आहे. आणि फायनली असं सगळं माझं इथे आवरून झालेलं आहे. आणि इथे मी माझा ब्लॉग संपवते. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत काळजी घ्या.